हॅलो, नमस्कार मित्रो. स्वागत आहे आपले इन्शुरन्स ॲडवायझर या चॅनलमध्ये. चला तर मित्रो, आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये बेसिक इन्फॉर्मेशन काय असते ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चला तर मित्रो, आपण जेव्हा नवीन हेल्थ पॉलिसी घेतो, तर तेव्हा ॲक्सिडेंट हा डे 1 पासून कव्हर होतो. कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला तर हा डे 1 पासून कव्हर होतो. दुसरा प्रकार आहे इनिशियल वेटिंग पिरियड. इनिशियल वेटिंग पिरियड हा 30 दिवसाचा असतो. 30 दिवसानंतर मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुन्या, टायफॉइड, कोरोना, लूज मोशन, हार्ट अटॅक, कॅन्सर आणि व्हायरल इन्फेक्शन ह्यासारखे आजार हे 30 दिवसानंतर कव्हर होतात. 30 दिवसानंतर तुम्ही केव्हाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ शकता. नंतर तिसरा प्रकार आहे स्लो ग्रोइंग डिसीज. स्लो ग्रोइंग डिसीजसाठी 2 वर्ष वेटिंग पिरियड असतो. स्लो ग्रोइंग डिसीजमध्ये येतात कॅटरॅक्ट हे ऑपरेशन झालं, नंतर लंग्स येतात, किडनी झाली, किडनी स्टोन झाली, तुमचं अपेंडिक्स झालं, हार्निया झाला, मूळव्याध झाला, नी रिप्लेसमेंट झाली, म्हणजेच गुडघ्यांचे आजार. ह्यासारख्या आजारांसाठी 2 वर्ष वेटिंग पिरियड असतो. पॉलिसी कंटिन्यू 2 वर्ष चालू ठेवल्यानंतर हे आजार कव्हर्ड होतात. नंतर चौथा आहे प्री एक्झिस्टिंग डिसीज. प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे आधी जर आधी जर तुम्हाला काही आजार असेल, तर त्या आजारासाठी काही पॉलिसीसाठी 3 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो, काही पॉलिसींसाठी 4 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. पण आता IRDने सर्वच कंपन्यांसाठी प्री एक्झिस्टिंग डिसीजसाठी 3 वर्षाचा वेटिंग पिरियड ठेवलेला आहे. तर प्री एक्झिस्टिंग डिसीज ह्या आजाराचा आपल्याला वेटिंग पिरियड कमी सुद्धा करता येतो. जसं की बीपी, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड ह्यासारखे आजार आपल्याला एक्स्ट्रा पे करून यांचा वेटिंग पिरियड आपल्याला कमी करता येतो. तो वेटिंग पिरियड आपल्याला 30 दिवसावर सुद्धा आणता येतो. 30 दिवसानंतर त्या रिलेटेड काही जरी आपल्याला आजार उद्भवले, तर ते आपले आजार पॉलिसीमध्ये कव्हर्ड होतात. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.